दातभट्टी विक्री करणारे, झोपडपट्टी परिसरात भाईगिरी करणारे तसेच अंमली पदार्थांचे विक्री करणाऱ्यांविरोधात अंबड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाईचं धोरण अवलंबलंय। याचा परिणाम शहरात दिसून येतोय। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना प्रशिक अशोक अडांगळे यास ताब्यात घेण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख, प्रवीण राठोड, अनिल गाढवे, संदीप भुरे यांनी अशोक अडांगळे यास त्याच्या नाशिक येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले। परिमंडळ 2 अंतर्गत काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी सराईत गुन्हेगार प्रतीश अंडागळे याच्यावरती MPD अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई ही अंबड पोलीस स्टेशनचे इंचार्ज PI ठाकूर, PI नजन व DBच्या स्टाफ यांच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। अशाच प्रकारे परिमंडळ 2 यामध्ये जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 3 आरोपींना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे। ज्या आरोपींचं रेकॉर्ड आहे त्या सर्व सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून अशा प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार आहे। अडांगळे यास बुधवारी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आला। मागील 2-3 महिन्यांपासून सराईत गुन्हेगारांवर MPD या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे। अंबड पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचं धोरण हाती घेतल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, परिमंडळ 2 सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी निरीक्षक पवन परदेशी आणि समाधान शिंदे यांच्या पथकाने केलं। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।